गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. जगाचा जनिता कृपेचा सागर. आता वरुण राजाने उत्तम कृपा केली होती. तुकोबांचा दिनक्रम चुकला नाही. ते त्या वर्षाधारांमध्ये अनेक वार भिजले. देहावर परिणाम झालाच. तुकोबांना ज्वराने गाठले. आषाढी पौर्णिमा आली. वारीला भूवैकुंठी जायचे, पण एक पाऊल उचलण्याची देहस्थिती नव्हती. पाऊसही उसंत घेत नव्हता. तो कोसळत होता. तुकोबांना यावेळी वारीला जाणे शक्य होणार नव्हते. पांडुरंगाच्या ओढीने त्यांच्या मनात दाटून येत होते. नेत्रांमधून अश्रू गळत होते. संताजी दररोज येऊन भेटून जाई. तुकोबा त्याच्याजवळ हीच खंत बोलून दाखवत असत. आज तुकोबा त्याला अभंग सांगत होते आणि संताजी लिहून घेत होता. तीर्थांचे जे मूळ, व्रतांचे जे फळ, ब्रह्म हे केवळ पंढरीये. ते आम्ही देखिले आपुल्या नयनी, फिटली पारणी डोळियांची. जीवाचे जीवन सुखाचे शेजार, उभे कटिकर ठेवून या. जगाचा जनिता कृपेचा सागर, दिना लोभ पर दुष्टा काळ. सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी, आकार निर्गुणी तेची असे. तुका म्हणे नाही श्रुती आतुडले, आम्हा सापडले गीती गाता. त्यावेळी देहूमधून निघालेली दिंडी तुकोबांच्या द्वारी आली. एरवी प्रतिवर्षी तुकोबा या दिंडीच्या अग्रभागी असत. आज ते येऊ शकत नव्हते. डोळ्यांमधून त्यांचे दुःख अश्रुरूपात सतत वाहत होते. तुकोबा वारकरी समूहाला भाव भिजल्या स्वरात म्हणाले, तुम्ही संतजनी माझी करावी विनवणी. काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. भाका बहुता रीती माझी किव काकुळती, न देखे पंढरी तुका चरण विटेवरी. तुकोबांनी आपल्या पंढरीच्या विठुरायासाठी 24 अभंग सांगितले होते. संताजीने ते लिहून घेतले होते. ते अभंग आपला निरोप म्हणून वारकऱ्यांच्या हाती दिले. वारकऱ्यांनी जड अंतःकरणाने तुकोबांचा निरोप घेतला. अभंग गात, नामगजर करत ते भूवैकुंठी आले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. गरुड पाराखाली येऊन उभे राहिले. पांडुरंगाला त्या सर्व देहूच्या दिंडीने तुकोबांचा निरोप सांगणारे 24 अभंग ऐकवले. भाव भिजले अभंग गाताना त्यांचे हृदय पिळवटून निघत होते. नेत्रांमधून अश्रू गळत होते. इकडे तुकोबा अस्वस्थ होते. दिंडीच्या वाटेकडे त्यांचे डोळे लागले होते. माहेरीचा काय येईल निरोप, म्हणूनी झोप नाही डोळा. वाट पाहे आस धरुणिया जीवी, निढळा हे ठेवी वरी बाहे. बोटावरी माप लेखितो दिवस, होतो कासा वीस धीर नाही. काय नेणो संतापडीला विसर, की नव्हे सादर मायबाप. तुका म्हणे येथे होईल दाटणी, कोण माझे आणि मनाय तेथे. अखेर देहूची दिंडी परतली. प्रथम ती दिंडी तुकोबांच्या घरासमोर आली. आता तुकोबांचा ज्वर उतरत होता. दिंडीच्या दर्शनाने तो पार निघून गेला. तुकोबांनी प्रत्येक वारकऱ्याच्या चरणी डोळी ठेवली. वारकऱ्यांनी पांडुरंगाचे क्षेमकुशल तुकोबांना सांगितले. तुकोबांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू ओघळू लागले. वैखरी गाऊ लागली. आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी जाले मन कल्पवेना. आर्तभूत माझा जीव जयांसाठी, त्यांच्या जाल्या भेटी पायांसवे. वाटुली पाहता सिणले नयन, बहु होते मन आर्तभूत. माझ्या निरोपाचे आणिले उत्तर, होईल समाचार सांगती तो. तुका म्हणे भेटी निवारला ताप, फळले संकल्प संत आले. पावसाचा जोर कमी झाला. श्रावणाचा ऊन पावसाचा खेळही खेळून झाला. अष्टमीला देवळात श्रीकृष्ण जन्म झाला. भाद्रपद मासही गजाननाच्या घरोघरच्या वास्तव्याने पावन झाला. उत्तम पावसामुळे शेतातली पिके तरारली. दाणे भरली कणसे शेताभातांवर डोलू लागली. कापणी झोडपणी थोडक्या दिवसांवर आली. आता पक्षा प्राण्यांपासून शेताची राखण सुरू होती. एक दिवस तुकोबा साधना आटोपून घरी परतत असताना वाटेत त्यांना गावचे पाटील भेटले. तुकोबा, माझं एक काम करणार? पाटलांनी विचारले. करूया की, तुकोबा म्हणाले. त्यांनी कोणाला नाही म्हटलेच नाही. मी एक पंधरवाडा जरा बाहेरगावी जातो आहे. वसुलीची आणि इतर काही कामं आहेत. तोवर माझ्या शेताची राखण करणार? पाटलांनी विचारले. या कामाबद्दल मी तुम्हाला 2 पोती भात आणि 2 पोती ज्वारी देईन. पुरेल ना इतकं? पाटलांनी विचारले. का नाही पुरणार? हे तर खूपच झालं, तुकोबा म्हणाले. नंतर तुकोबांना पाटलांनी मचाण दाखवले.
गोफण दिली. गोफणीमधून पाखरांवर खडे मारायचे कसे ते दाखवले. ओरडून पाखरे घालवायची कशी ते सांगितले. शेवटी विचारले, आता मी बिनघोरी जाऊ? तुकोबांनी त्यांना निश्चिंत मनाने जा असा निर्वाळा दिला. एक अतिशय प्रामाणिक माणूस या महत्त्वाच्या कामासाठी तयार झाला याचा पाटलाला मनापासून आनंद झाला. घरी आल्यावर तुकोबांनी पाटलाच्या शेत राखणीबद्दल आवलीला सांगितले. काम सोपे होते. याला भांडवल लागणार नसल्याने नुकसान होण्याचे भय नव्हते. शिवाय 2 पोती भात आणि 2 पोती ज्वारी मिळणार होती. आवलीला मनापासून आनंद झाला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी तुकोबा पाटलाच्या शेतावर आले. मचाणावर येऊन बसले. अजून अंधार होता. डोळे मिटून विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण सुरू केले. काही क्षण तसेच गेले. तुकोबा नामस्मरणात तल्लीन झाले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्यांना भान आले. डोळे उघडून त्यांनी पाहिले तर समोर अतीव मनोहर दृश्य. तेजो भास्कराची असंख्य किरणे भूतलावर येत होती. हिरवी झाडी शेताभोवती, त्या झाडांना बिलगलेल्या वेली, हिरवीगार पाने, अनेक रंगी सुंदर फुले, टपोऱ्या दाण्यांनी गच्च भरलेली कणसे, विलक्षण आनंदाने किलबिल किलबिल करत दाणे टिपणारे पक्षी. परमेश्वराने निर्माण केलेली अपूर्व सुंदर सृष्टी. तुकोबा परमानंदाने गाऊ लागले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. तेणे सुखेरुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेवू रुची. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आवाज काढून पक्ष्यांना हाकलणे, गोफणीतून खडे मारून पक्षी हाकून देणे, सारे बाजूला राहिले. सुंदर निसर्ग, आनंदी पक्षी यांनी तुकोबा ईश्वराचे ऋण मानू लागले. नेत्रांना, मनाला किती आनंद, केवढे समाधान, एकामागून एक अभंग त्यांच्या मुखातून प्रगट होऊ लागले. लोक सकाळची कामे धामे संपल्यावर येऊन मचाणासमोर बसू लागले. सुंदर अभंगांची गोडी सर्वांनाच चाखायची होती. लोकांसाठी सोपे आणि रसाळ निरूपण, सर्वांसाठी हा अमृतयोगच होता. पाटलाच्या शेतात सृष्टीरूप भगवंतासमोर भजन कीर्तन पंधरवडा संपन्न झाला. 8 दिवस लोटल्यावर मम्माजी आणि सालोमालोंनी दुसऱ्या बाजूनी पाटलाच्या शेतात गुरे घुसवली. पक्षी आणि गुरे यांना यथेच्छ खुराक मिळाला. 15व्या दिवशी बाहेर गावची कामे आटोपून पाटील देहूत आले. वेशीवरच त्यांना बातमी मिळाली की तुमच्या शेताची पक्ष्यांनी आणि गुराढोरांनी पार वाट लावली आहे. राखणीसाठी ठेवलेल्या तुकोबांनी राखणीऐवजी मचाणावर बसून भजन आणि कीर्तनच केले. पाटील घराकडे न जाता थेट शेतावर आले. मचाणावर बसून चिपळ्या वाजवत तुकोबा गात होते आणि समोर लोक टाळ्या वाजवून ताल धरून मागून गात होते. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी अंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याचहुनी मुका बराच मी. नको मज कधी परस्त्री संगती, जनातून माती उठता भली. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. पाटील संतापाने थरथरू लागले. जोरात ओरडले, बास करा ती भजनं, चला चालते व्हा इथून. लोक भानावर आले. गुपचूप उठून निघून गेले. तुकोबाही भानावर आले. मचाणावरून खाली उतरले. पाटलांना म्हणाले, या पाटील काका, झाली कामं सगळी? तुकोबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून पाटील म्हणाले, तुकोबा, तुम्हाला मी राखण करण्यासाठी नेमलं होतं. तुम्ही पाखरांना हाकललंच नाहीत. मागून गुरंढोरं घुसली, त्यांच्याकडेही लक्ष नाही. राखण करण्याऐवजी कीर्तन करत भजन गात बसलात. तुमचं भजन कीर्तन झालं हो, माझं किती नुकसान झालं. कोण जबाबदार याला? माझ्या भजन कीर्तनामुळं दुर्लक्ष होऊन नुकसान झालं असेल तर मीच जबाबदार. तुकोबा म्हणाले, माझंच चुकलं. मोठ्या भरोशानं तुम्हाला काम सांगितलं. धान्य पोत्यात भरल्यावर समजेल किती नुकसान झालंय ते. जे होईल ते नुकसान तुम्ही भरून द्यायचं आहे कबूल? पाटलांनी विचारलं. तुकोबांनी होकारार्थी मान डोलावली. पाटील अधिकच चिडले. नुसती मान काय डोलावताय? कशातून फेडणार? घर आणि तो शेताचा तुकडा कोणाच्या नावावर आहे? तुकोबा म्हणाले, माझ्याच नावावर आहे. पाटलांनी तुकोबांना चावडीवर नेले. कारकुनाकडून गहाणं खत लिहून घेतले. कागदाची एक प्रत स्वतः घेतली आणि तुकोबांच्याकडे एक प्रत दिली.
तुकोबा, झोडपणी करून धान्य पोत्यात भरायच्या वेळी तुम्ही हजर राहायचं, तेव्हाच ठरेल किती नुकसान झाले ते. तुमचं शेत आणि घर यांचं काय होते हे सुद्धा त्याच वेळी ठरेल. येताना हा कागदाणा कळलं ना? पाटलांनी विचारले. तुकोबांनी मानेने होकार दिला आणि कागद घेऊन घरी गेले. आवलीनं कपाळाला हात लावला. थोडा वेळ ती काही बोललीच नाही. खरे तर ती इतकी संतापली होती की काय बोलावे, किती बोलावे तिला काहीच सुचेनाच. शेवटी ती म्हणाली, हिशोबाच्या वह्या, खतपत्र बुडवलीत, वडिलार्जित छोटीशी शेती आणि हे घर होतं, हाही आधार गेला की संपलं सगळं. पाटलाच्या शेताचं नुकसान झालं. 2 पोती भात आणि 2 पोती ज्वारी मिळायची होती. आता धान्य राहिलं दूर. आधाराचा शेतीचा तुकडा आणि डोईवरचं छप्परही जाणार. पोराबाळांना घेऊन कुठं जायचं? तुकोबा उद्गारले, विठ्ठल विठ्ठल. आवली एकदम उसळली. नाव घेऊ नका त्या काळ्याचं. शेतात बसून त्याचंच भजन केलं ना, त्याचंच कीर्तन केलं ना. काय झालं? उरला सुरला आधारही जाणार. काय होणार आमचं कोण जाणे. पिके झोडपून वारवून धान्य पोतात भरण्याचा दिवस उजाडला. पाटलांनी यासाठी मजूर गोळा केले. या काळात मजूर मिळणे अवघड जाते. पाटलांनी काही मजूर गोळा केले. त्यांना हाताशी घेऊन काम सुरू केले. ठरल्यानुसार तुकोबा गहाण खत घेऊन हजर होते. सोबत संताजी तेली, महादजी पंत कुलकर्णी वगैरे होतेच. काम सुरू झाल्यावर एक दिवस जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी एक गडी पाटलांकडे आला. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात बंडी, डोईवर पागोटे, पायात जाडजूड पायताण, हातात भक्कम काठी आणि खांद्यावर घोंगडे असा उंचापुरा काळा पण भक्कम गडी होता. पाटील काका, काम हाय का? त्याने विचारले. काम आहे. 2 वेळची भाकरी मिळेल. रोजगार किती घेणार? पाटलांनी विचारले. भाकरी मिळेल नव्हं, रोजाचं काय द्याल ते घेणार, तो म्हणाला. तसं नको, आताच ठरवूयात, नंतर वाद नको, पाटील म्हणाले. मग इतरांनी देता तितकं द्या, पाटील म्हणाले. नाव काय तुझं? माझं नाव इट्टल. समधी इट्या म्हणतात मला, तो म्हणाला. तो इट्या कामाचा जबरदस्त होता. धान्य वारवताना भल्या भल्यांचा हात भरून येत असे, पण इट्याचा हात भरून यायचा नाही. पोती लिलया उचलत असे. पाटलांचे काम त्या इट्यामुळे 4-5 दिवसातच संपले. दरवर्षी 40 पोती ज्वारी आणि 40 पोती भात व्हायचे. शेवटी पाटलांनी पोती मोजली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ज्वारी आणि भात यांची प्रत्येकी 60-60 पोती झाली होती. पाटलांनी पोती परत परत मोजली. 60-60च भरली. पाटील तुकोबांजवळ गेले. त्यांच्या चरणांवर लोळण घेतली. अपराधी स्वरात म्हणाले, तुकोबा, चुकलो आम्ही. तुमच्या भक्तीच्या शक्तीला आम्ही जाणलं नाही. तुकोबांनी पाटलांना उठवले. साश्रू नयनांनी पाटील तुकोबांकडे बघत राहिले. कृतज्ञ स्वरात म्हणाले, तुमच्यामुळं माझं धान्य वाढलं, क्षमा करा मला. मी तुम्हाला खूप बोललो, गहाण खतं लिहून घेतलं, चुकलं माझं, क्षमा करा मला. तुकोबा सौम्य स्वरात म्हणाले, नाही, तुमचं नाही चुकलं. तुम्ही रीतीप्रमाणे केलं. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. संताजी तेली, महादजी पंत कुलकर्णी गहिवरून गेले. त्यांनी तुकोबांना दृढ आलिंगन दिले. पाटलांनी आपल्याजवळचा आणि तुकोबांजवळचा असे दोन्ही गहाणखताचे कागद टराटरा फाडून टाकले. रोजगारावरच्या गड्यांचे हिशोबाप्रमाणे पैसे पाटलांनी चुकते केले. त्यात तो इट्या नव्हता. इट्याचा शोध सुरू झाला. इट्या काही सापडला नाही. शेवटी पाटलांनी तुकोबांना विचारले. तुकोबा म्हणाले, त्याला शोधू नका, तो सापडणार नाही. तो माझा विठ्ठल, माझा पांडुरंग. तो माझ्यासाठी धावून आला. माझ्यासाठी शरीरकष्ट उपसलेत त्यानं. पोती उचलली, झाडलोट केली. बोलता बोलता तुकोबांना हुंदका फुटला. पांडुरंगा, अरे किती ओझं माझ्या शिरावर ठेवशील रे. अरे मी तुझी सेवा करायची, मी तुझ्यासाठी कष्ट करायचे, तूच माझ्यासाठी राबलास. तुकोबा, पाटील म्हणाले, ठरावाप्रमाणे 2 पोती भात आणि 2 पोती ज्वारी तर तुमच्या घरी येईलच, पण जादा झालेली 20-20 पोती धान्य ही तुमचेच आहे. तुकोबा म्हणाले, नाही, मी फक्त ठरावाप्रमाणे आहे तेवढं स्वीकारणार. पाटलांनी 22 पोती ज्वारी आणि 22 पोती भात तुकोबांच्या घरी बैलगाड्यांमधून पाठवले. आवली म्हणत होती, ते खुशीनं देताय तर घ्या. धान्याच्या रूपात लक्ष्मी घरात येते, तिला नाकारू नका. तुकोबांनी शांतपणे आवलीला सांगितले, आपल्या घरात फक्त 2 पोती भात आणि 2 पोती ज्वारी येईल. आवली म्हणाली, अहो ती पण तुमच्या त्या विठ्ठलाचीच कृपा आहे ना, मग घ्यायला नकार का?
आपलं घर वाचणं आणि ठरल्यानुसार 4 पोती धान्य घरात येणं ही सुद्धा माझ्या पांडुरंगाचीच कृपा आहे. माझ्यासाठी त्यानं पोती उचलली. तुकोबांचा आवाज कातरला. जास्तीची पोती त्या विठ्ठलाची परमकृपा. तो व्यापक आहे, सगळ्यांचा आहे, त्यावर आपला अधिकार नाही, यावर अवली तणतणत राहिली. तुकोबांचा दृढ निग्रह होता. गाड्या दारात आल्या. तुकोबांनी ठरावानुसार फक्त 2 पोती भात आणि 2 पोती ज्वारी घरात घेतली. जादा पोती तुकोबांच्याच घरात ठेवायची पाटलांची आज्ञा होती आणि तुकोबा या गोष्टीला ठाम नकार देत होते. शेवटी त्या गाडीवाल्यांनी तुकोबांच्या घरासमोरच्या अंगणात ती पोती रचून ठेवली आणि ते निघून गेले. अवली म्हणाली, आता काय करणार? तुकोबा उत्तरले, हे धन माझ्या पांडुरंगाचं आहे, त्यावर अधिकार सर्वांचा आहे. संताजी जगनाडे, महादजीपंत कुलकर्णी, नावजी माळी इत्यादी सोबत्यांच्या मदतीने ते 40 पोती धान्य गोरगरिबांना विठ्ठल विठ्ठल करत वाटून टाकले. परमभक्ताची ही निरासक्त दातृत्व वृत्ती पाहून साक्षात पांडुरंगही धन्य झाला. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा, आणिक नाही जोडा दुजायासी. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणिक हे वर्म नाही दुजे. गती तोची मुखे नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुखता. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित करा तैसे. धन्यवाद.